याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेचा हप्ता म्हणून देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख अखेर केंद्र सरकारने आज जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांना पेरणीसाठी या पैशाचा उपयोग व्हावा यासाठी आम्ही पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिलेली आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता ई-केवायसी न केल्यामुळे मिळालेला नव्हता, तर मित्रांनो, या कालावधीमध्ये जर त्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली असेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रपणे दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिलेली आहे। म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळून या दोन हप्त्याचे 4,000 रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती शिवराज चौहान यांनी दिलेली आहे। मित्रांनो, आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विभागाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याला मंजुरी दिली असून पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR आज केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यापोटी जवळपास 9,232 कोटी रुपयांना या ठिकाणी मान्यता दिली आहे। म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना 23वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे ती तारीख केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी आज जाहीर केलेली आहे। संपूर्ण बातमी पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा कोणत्या तारखेला जमा केला जाणार आहे ती तारीख आपण पाहणार आहोत। देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। पीएम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत 22 हप्ते देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता 23 हप्ता कधी देण्यात येणार असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। पीएम किसान योजना अंतर्गत वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात। दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जातात। दरम्यान आता मागचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा करण्यात आला होता। आसाममधील गुवाहाटी येथे कार्यक्रमात हा हप्ता देण्यात आलेला होता। त्यानंतर आता पुढचा 23वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे। मात्र तुम्ही काळजी करू नका, कारण 23वा हप्ता कधी मिळणार ती तारीख आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे, कारण पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। त्याचसोबत आधार लिंकिंग करणं गरजेचं आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत, असं या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केवायसी करायचे आहे। ह्यासोबत तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जाऊन देखील केवायसी करू शकता। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी पार पाडायच्या आहेत, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होणार आहे ती तारीख आता ह्या ठिकाणी मी सांगतोय। लक्षपूर्वक ह्या ठिकाणी ऐका, कारण ह्या ठिकाणी पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये थेट तुमच्या ह्या तारखेला मिळणार आहेत। तर चला, क्षणाचाही विलंब न लावता नेमका तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होतोय ती तारीख पाहूया। बघा शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 10 जून 2026 रोजी तारीख नीट ऐका माझ्या शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 10 जून 2026 रोजी तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित केला जाणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यावरती थेट 10 जून 2026 ला 2,000 रुपये वितरित होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आत्ताच आपल्या लाडक्या लोकसेवा मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।